खाली डोकं वर या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर सीएमपी रजिस्ट्रेशन रद्द झालंच पाहिजे. सीएमपी रजिस्ट्रेशन रद्द झालंच पाहिजे. रुग्णांची सुरक्षितता कायम राहिलीच पाहिजे. रुग्णांची सुरक्षितता कायम राहिलीच पाहिजे. रुग्णांची सुरक्षितता कायम राहिलीच पाहिजे. बंधन स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यातील माड संघटनेचा अध्यक्ष. तर आपण आज स्ट्राईकवर चाललो आहे, कारण की स्ट्राईकवर जाण्याचा मुद्दा हा CCMP सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी असा एक कोर्स बीच कोर्स जे आता आपण मॉडर्न फार्मॅकोलॉजीची प्रॅक्टिस करू शकतो, हा सरकारने BHMS वाल्यांसाठी चालू केलेला आहे. तर त्या अंतर्गत 6 महिन्याचा कोर्स करून BHMS वाले MBBS ची ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. आणि हा अत्यंत चुकीचा विषय आहे, कारण की MBBS आणि होमिओपॅथी हे अत्यंत डिफरंट पॅथीज आहेत, यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. जर 6 महिने जर बीच कोर्स करून जर त्यांना जर आमची पॅथी ॲलोपॅथी जर प्रॅक्टिस करण्याचा जर मुदत मिळत आहे, तर ह्या MBBS वाल्यासाठी MBBS वाल्यांना अत्यंत अन्याय होण्याचा प्रकार आहे. तर या संदर्भात आम्ही हा स्ट्राईक पुकारलेला आहे. आज आम्ही सगळ्या शासकीय महाविद्यालयात OPDच्या सुविधा बंद ठेवलेल्या आहेत. पण जर हा जर मुद्दा जर सरकारने मान्य केला नाही किंवा जर सरकारने हा मुद्दा जर निग्लेक्ट केला, तर उद्यापासून आम्ही इमर्जन्सी सेवा सुद्धा बंद करू, अशी आमची एक तीव्र विनंती आहे. आणि CCMP कोर्स बंद व्हावा एवढी आमची एक मुख्यतः मागणी आहे. त्याच्या अंतर्गत जे MMC MA वाले त्यांना रजिस्ट्रेशन देत आहेत, तर ते रजिस्ट्रेशन मिळू नये अशी एक आमची मुख्यतः मागणी आहे. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा पवार, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेते. CCMP कोर्स हा बंद झाला पाहिजे आणि त्याचं रजिस्ट्रेशन बंद झालं पाहिजे, हा आमचा प्रमुख मुद्दा आहे. तर त्याचं 2-3 मेन कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे हे रुग्णांसाठी अजिबात चांगलं नाहीये. शेवटी डॉक्टर कशासाठी असतात? रुग्णांच्या सेवेसाठी. जर मी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस 5 वर्ष मी MBBSचं शिक्षण घेतलंय, त्यानंतर इंटर्नशिप केली आहे 1 वर्षाची, आणि मग मी लोकांना मला परमनंट रजिस्ट्रेशन मिळाले, त्यानंतर मग मी प्रॅक्टिस करतेय, ते हा माझा अनुभव झाला ना. तर होमिओपॅथीवाल्यांना त्यांचा अनुभव आहे, त्यांनी त्यांची इंटर्नशिप केली आहे, ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. पण त्यांनी फक्त 6 महिन्याचा क्रॅश कोर्स केला आणि क्रॉस प्रॅक्टिस करता येते, हे म्हणजे मेडिकल इथिक्सच्या नुसार तर एकदम चुकीची गोष्ट आहे. ती बंद झाली पाहिजे असा आमचा मुद्दा आहे. आणि डॉक्टर आणि हा कोर्स चालू केला तेव्हा परिस्थिती वेगळी असेल, तेव्हा ग्रामीण भागात रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी डॉक्टर्स कमी होते. MBBSच्या डिग्री म्हणजे कमी लोकांना मिळायची तेव्हा. आता कॉलेजेस वाढलेत, आता पास आउट होणारे विद्यार्थी वाढलेले आहेत, त्यामुळं या कोर्सची आता काहीच गरज नाहीये. त्यांचं रजिस्ट्रेशन MUHच्या थ्रू होतंय, ते पण बंद झालं पाहिजे. कारण हे MUHच बनलंय कशासाठी? तर ॲलोपॅथी डॉक्टरांसाठी, MBBS MD यांच्यासाठी. मग ह्यात BAMS वगैरे BHMS वाले नाही आले पाहिजेत ना. BHMS होमिओपॅथी त्यांची पॅथी त्यांच्या जागी बरोबर आहे, त्यांनी तीच फॉलो केली पाहिजे. ते पण पेशंटला क्युअर करण्याचंच काम करतात. आमचा विरोध BHMS डॉक्टरांना नाहीये. आमचा विरोध फक्त त्यांनी जे MBBS सारखं क्वालिफाय करून जे प्रॅक्टिस करतायत त्याच्यावर आमचा विरोध आहे. हे पेशंटच्या दृष्टीनं आणि MBBS जे 11वी-12वीचा मुलगा जो MBBSचा प्रॅक्टिस करण्याचा विचार करतोय, त्याला काय वाटेल? नाही, मला स्कोर कमी आला तरी चालेल, मी BAMS करतो, BHMS करतो आणि क्रॅश कोर्स करून मी MBBS बनतो. तर हे म्हणजे तुम्ही उद्या जाताल का अशा डॉक्टरकडे की ज्याने असा क्रॅश कोर्स केलाय आणि त्याच्या हातात तुम्ही बोलताल का नाही ना मला तू ट्रीट कर म्हणून? तर हा विचार केला पाहिजे आपण सर्वांनी, म्हणून आम्ही हे स्ट्राईक पुकारतो. नमस्कार, मी डॉक्टर नवनाथ घुगे, फिजिशियन आहे. मागच्या 23 वर्षापासून घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सेवा करतोय. आज मुख्यत्वे इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा अंबेजोगाई आणि मार्ट संघटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई यांच्या वतीने आज आम्ही हा सन्माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. त्याचा मुख्य उद्देश आहे की शासनाच्या अतिशय चुकीच्या धोरणामुळे CCMP हा ब्रिज कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी MBBS डॉक्टर आणि तत्सम डॉक्टरांसाठी बनलेली एक संघटना आहे, त्याच्यामध्ये त्यांची नोंदणी करत आहे. मुळात हा कोर्सच चुकीचा आहे, तो शासनाने रेटला आहे. अतिशय 6 महिन्याच्या तोकड्या प्रशिक्षणावर फार्मॅकोलॉजीच्या
ते त्यांची डिग्री ऑलमोस्ट MBBS डॉक्टरांच्या इक्वल करण्याचा हा शासनाचा अतिशय वाईट आणि दुर्दैवी निर्णय आहे. या निर्णयाला IMA संघटना म्हणून मागच्या अनेक दिवसापासून वर्षापासून आम्ही याला भांडत आहोत. दुर्दैवाने हे सगळं प्रकरण सन्माननीय न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, तरीही त्याला दुर्लक्ष करून त्यांचा अवमान करून शासनाने कालपासनं CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांची नोंदणी सुरू केलेली आहे. सर्वप्रथम या घटनेचा आम्ही सर्वजण अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि त्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. खरोखरच हे धोरण लॉंग टर्मच्या दृष्टीने समाजासाठी अतिशय घातक आहे. आम्हाला तर आमचे डॉक्टर बंधू कामाला येत आहेत, आम्हाला त्यांना विरोधच नाहीये, आम्हाला कुठल्या पॅथीचा विरोधच नाहीये. होमिओपॅथीवाल्यांनी नक्की शिक्षण घ्यावं, समाजाची सेवा करावी. आमचा विरोध शासनाच्या धोरणाला आहे. आणि तुम्हाला शिकवायचंय काय, तुम्हाला करायचंय काय, तुम्हाला डॉक्टर बनवायचे कसे, लोकांच्या आरोग्याला त्रास होईल असं तुमचं धोरण जर असेल तर हे अतिशय चुकीचं आहे, समाजाच्या दृष्टीनं चुकीचं आहे. भविष्यामध्ये असे डॉक्टर जर इमर्जन्सी उपचार करतील, काही औषधं तात्पुरते तोंडपाठ करून शिकून जर हे असा उपचार करतील तर हे रुग्णांच्या दृष्टीनं अतिशय अतिशय धोकेदायक आहे. या गोष्टीमुळं आम्ही एवढ्या संख्येने इथे आज उपलब्ध झालो आहोत. या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून समाजाला सुद्धा आम्हाला हे सांगायचंय की आम्ही कुठल्या डॉक्टरांच्या विरोधात नाहीयेत, आम्ही शासनाच्या धोरणाच्या विरोधात एकत्र आलो. त्यांनी तात्काळ हा CCMP ब्रिज कोर्स केलेल्या डॉक्टरांची जी नोंदणी आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये ही तात्काळ थांबवावी. जर असं नाही झालं तर मागच्या 2 दिवसापासून इंडियन मेडिकल असोसिएशन पूर्ण महाराष्ट्र राज्य, मार्च संघटना महाराष्ट्र राज्य 2 दिवसाचा टोकन संप करतो आहोत. जर शासनाने हा निर्णय तात्काळ नाही घेतला तर आम्ही अगदी कायमस्वरूपी बंद करून ज्या इमर्जन्सी सेवा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये बंद पाडू आणि आमची दखल शासनाला घ्यायला भाग पाडू असं आम्ही तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतोय आणि शासनालाही विनंती करतोय की तुम्ही आमचा संयम बघू नका, लोकांना त्रास होईल असं काही धोरण करू नका. आणि हा जो निर्णय आहे CCMPना MMC मध्ये नोंदणी करण्याचा तो तात्काळ निर्णय मागे घ्यावा अशी विनंती. धन्यवाद. CCMP कोर्स रद्द. जोर जुर्म की लढाई में या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर करा. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर करा. CCMP रजिस्ट्रेशन रद्द.